ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 3 कर्मयोग, भाग 4, ओवी क्रमांक 151. जे स्वकर्मे निष्कामता अनुसरले पार्था, ते कैवल्य परतत्वता पातले जगी. अर्जुना, जे निष्काम बुद्धीने स्वधर्माचे आचरण करतात ते या जगात सर्वोच्च मोक्ष स्थितीला निश्चितपणे प्राप्त होऊन धन्य झाले. देख पा जनकादिक कर्मजात अशेख, न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले. पहा की कोणतेही विहित कर्मानुष्ठान न सोडता जनकादी ज्ञानी लोक मोक्ष सुख प्राप्त करू शकले. या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था, हे आणि काही एकार्था उपकारेल. अर्जुना, याकरिता कर्म करण्यासंबंधी निरंतर आस्था असावी. स्वकर्माचे अनुष्ठान दुसऱ्याही एका बाबतीत चांगले साधन होईल. जे आचरता आपण पेया, देखी लागेल लोकायया, तरी चुकेल हा अपाया प्रसंगेची. कारण आपण स्वकर्माचे आचरण केले असता या इतर लोकांना आदर्श मार्गदर्शन मिळते आणि मग सहजही जनता कर्मलोपाच्या अनर्थापासून वाचेल. देखे प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोकां लागी. असे पहा, जे ब्रह्मपद प्राप्त करून कृतार्थ झाले आणि पूर्णपणे निष्काम बनले, त्यांनाही इतर लोकांना योग्य मार्गाचे वळण लागावे म्हणून ज्ञानोत्तर काळी कर्म करावे लागते. मार्गी अंधा सरिता, पुढे देख नाही चाले जैसा, अज्ञाना प्रकटावा धर्मो तैसा आचरोनी. रस्त्याने आंधळ्याच्या बरोबर पुढे चालणारा डोळस मनुष्य आंधळ्याला सांभाळून घेऊन त्याच्याबरोबर चालतो. त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाने आपण स्वधर्माचरण करून अज्ञानी पुरुषाला धर्म स्पष्ट करून दाखवावा. हा गा ऐसे जरी न कीजे, तरी अज्ञाना काय उमजे, तिही कवणे परी जाणिजे मार्गा ते या. अरे, असे जर जाणत्यांनी केले नाही तर अज्ञजनांना काय कळणार आणि त्यांना हा कर्तव्य कर्माच्या मार्गाचा परिचय तरी कसा होणार. एथ वडील जे जे करीती, तया नाम धर्मो ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. या जगात थोर माणसे जे जे कर्म आचरतात त्याला लोक धर्म हे नाव देतात आणि सामान्य लोक त्याचे आचरण करतात. हे ऐसे असे स्वभावे, म्हणून कर्म न संडावे, विशेषे आचरावे लागे संती. अशी स्वाभाविक प्रवृत्ती असल्यामुळे ज्ञानी माणसाने स्वकर्मानुष्ठान सोडू नये. संत म्हणून नावाजले त्यांनी अधिक जबाबदारीने कर्माचे आचरण करावे. आता आनिकाचिया गोठी, तुझ सांगो काही किरीटी, देखे मीची ये रहाटी वर्तत असे. आता अर्जुना, दुसऱ्याच्या गोष्टी मी तुला कशाला सांगू. पहा, मी सुद्धा या स्वकर्मानुष्ठानाच्या मार्गानेच चालत असतो. काय साकडे काही माते,
की कवने एके आरते आचरे मी धर्माते म्हणसी जरी. आता माझ्यावर काही संकट पडले आहे काय, किंवा एखाद्या कोणत्या स्वार्थी हेतू साधण्यासाठी मी कर्माचरण करतो असे तुझे म्हणणे असेल, तरी पुरतेपणा लागी आनिकू दुसरा नाही जगी. ऐसी सामुग्री माझ्या अंगी जाणसी तू. तर पूर्णतेच्या दृष्टीने माझ्या तुलनेत जगात दुसरा कोणीही नाही असे सामर्थ्य माझ्या अंगी आहे, ही गोष्ट तुला ठाऊकच आहे. मृत गुरुपुत्र आणिला तो तुवा पवाडा देखिला, तोही मी उगला कर्मी वर्ते. संदीपणी गुरूंच्या मेलेल्या पुत्राला मी रामलोकातून परत आणला. तो माझा अलौकिक पराक्रम तू पाहिलाच आहेस. तरी सुद्धा मी निमूटपणे विहित कर्मे आचरित असतो. परी स्वधर्मी वर्ते कैसा, साकांक्षुका होय जैसा. तयाची एका उद्देशा लागोनिया. परंतु मी स्वधर्माचे कसे आचरण करीतो असे विचारशील तर सकाम पुरुष फलाच्या उद्देशाने ज्या दक्षतेने कर्मे करतो तितक्याच दक्षतेने मी कर्म करतो. पण ते केवळ याच एका हेतूने, जे भूतजात सकळ असे आम्हाची आधीन केवळ. तरी न भावे बरळ म्हणून या. आम्ही पूर्ण काम होऊनी जरी आत्मस्थिती राहुनी. तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल. सर्व प्राणी मात्र आमच्याच आश्रयाने चालणार आहेत. त्याची स्वैरवृत्ती प्रवृत्ती होऊ नये म्हणून आम्ही निष्काम होऊन केवळ आपल्या स्वरूपस्थितीतच म्हणजे आत्मानंदातच राहिलो तर हे लोक कसे तरुण जातील. इही आमुची वास पहावी मग वर्तती परी जाणावी. तै लौकिक स्थिती आगवी नासिली होईल. म्हणून समर्थू जो येथे आथिला सर्वज्ञते. तेने सविशेषे कर्माते त्यजावेना. त्यांनी आमची वागणूक पाहावी, त्यावरून सदाचरणाची रीत समजून घ्यावी. अशी आजच्या स्थितीला समाज संस्थेची घडी आहे. ती सर्व बिघडून जाईल. म्हणून या लोकात जे सामर्थ्यवान सर्वज्ञतेने संपन्न असेल त्यांनी विशेष करून कर्म कधीही टाकू नये. देखे फळाची आशा आचरे कामुक जैसा. कर्मी भरू होवावा तैसा निराशाही. पहा, सकाम पुरुष फळाच्या आशेने कर्म करतो, तसाच निष्काम पुरुषांच्याही कर्माचरणात उत्साह असावा. जे पुढत पुढती पार्था हे सकळ लोकसंस्था. रक्षणीय सर्वथा म्हणून या. कारण हे अर्जुना, ही समाज संस्था सर्व परीने नीट राखणे आवश्यक आहे. मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे. अलौकिक नोहावे लोकांप्रती. शास्त्रविहित मार्गास अनुसरून वागावे. ह्या जगाला सन्मार्गाला लावावे. आपण लोकांमध्ये वेगळे अलौकिक आहेत असे भासू देऊ नये. जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वाने केवी जेवी. म्हणून बाळका जैसी नेदावी धनुर्धरा. तैशी कर्मी जया अयोग्यता. तयांप्रती नैष्कर्म्यता. न प्रगटावी खेळता आदी करुणी. जे बालक मोठ्या प्रयासाने आईचे दूध पिते ते मूल पक्वाने कशी खाणार. म्हणून अर्जुना,
ज्याप्रमाणे पक्वान्ने बालकाला देऊ नयेत, त्याप्रमाणे जे चांगल्या रीतीने कर्मे करण्यासही अपात्र आहेत, त्याला थट्टा विनोदाने सुद्धा कर्मत्यागाचा उपदेश करू नये. तेथे सत्क्रियाची लावावी, तेची एकी प्रशंसावी, नैष्कर्मीही दावावी आचरोणी. अशा मनुष्याला सत्कर्माचाच मार्ग निष्काम ज्ञानवानांनी दाखवावा, सत्कर्माचीच प्रशंसा करावी आणि स्वतः सत्कर्माचेच आचरण करून दाखवावे. तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी, तो कर्मबंधू आंगी वाजेलना. जैसी बहुरूपियांची राओ राणी, स्त्री पुरुष भावो नाही मणी, परी लोक संपादणी तैशीच करीती. अशा प्रकारे लोकसंग्रहासाठी, लोकांना सन्मार्ग प्रवृत्त करण्यासाठी कर्माचरण करीत असले तरी ज्ञानवंताला कर्मबंधन बांधणार नाही. बहुरूपी राजा राणीचे सोंग घेतात, त्याच्या मनात स्त्री पुरुष असा भाव नसतो, परंतु खेळापुरते सोंगाची बतावणी करून पाहणाऱ्याला ते संतुष्ट करतात. तसेच ज्ञानवंत पुरुष ज्ञानोत्तर काळी लोकसंग्रहाकरिता निरंकार आणि निष्काम वृत्तीने सत्कर्म आचरतात. त्यांना कर्मबंधन प्राप्त होत नाही. तेखे पुढिलांचे ओझे, जरी आपुला माथा घेईजे, तरी सांगे कान दाटीजे धनुर्धरा. अर्जुना, पहा, दुसऱ्याचे ओझे आपण आपल्या डोक्यावर घेतले तर आपण त्या भाराने दडपले जाणार नाही का? तैसी शुभाशुभे कर्मे, जिये निपजती प्रकृती धर्मे, तिये मूर्ख मती भ्रमे, मी करता म्हणे. याच न्यायाने प्रकृतीच्या गुणाने जी पाप पुण्यात्मक कर्मे होतात, ती अज्ञानी मनुष्य बुद्धीप्रमाणे मी करतो म्हणून आपल्यावर लादून घेतात. ऐसा अहंकाराधिरूढ, एकदेशी मूढ, तया हा परमार्थ गूढ प्रगटावाना. असा देहाहंकारधारी संकुचित बुद्धीचा विचारशून्य मनुष्य, त्याला हे खोल तत्वज्ञान उघड करू नये. हे असो प्रस्तुत सांगिजेल तुझ हित, ते अर्जुना देऊनी चित्त अवधारी पा. हे राहू दे अर्जुना, आता तुला एक हिताची गोष्ट सांगतो, ती तू सावधपणे ऐक. जे तत्वज्ञानी यांच्या ठाई, तो प्रकृती भाव नाही, जेत कर्मजात पाही निपजत असे. ती अशी की जिच्यापासून सारी कर्मे उत्पन्न होतात, ती प्रकृती म्हणजे मी अशी भावना ब्रह्मनिष्ठाच्या ठिकाणी नसते असे समज. ते देहाभिमानू सांडुणी, गुणकर्मे ओलांडुणी, साक्षीभूत होऊनी वर्तती देही. ते देहाचा अभिमान टाकून गुण आणि गुणापासून होणारी कर्मे यांचा अन्योन्य संबंध ओळखतात. केवळ तटस्थ वृत्तीने पाहणारे बनून देहात राहतात. म्हणून शरीरी जरी होती, तरी कर्मबंधा ना कळती, जैसा का भूतचेष्टा गबसती घेपवेना. म्हणून सूर्याच्या प्रकाशात पृथ्वीवरील प्राणीमात्रांचे सर्व व्यवहार होतात, परंतु सूर्य त्यांच्या कर्माने लिप्त होत नाही. त्याप्रमाणे असले तरी ते कर्मबंधात बांधले जात नाहीत. एथ कर्मी तोची लिंपे, जो गुण संभ्रमे घेपे, प्रकृतीचे नि आटोपे वर्ततू असे.
इंद्रिये गुणाधारे, रहाटती निज व्यापारे, ते परकर्म बलात्कारे, आपादिजो. या जगात तो प्रकृतीच्या अधीन होऊन, तिच्या तंत्राने देहासक्त होऊन, गुणांनी मोहित होऊन, त्यानुसार कर्मे करीत असतो. तो कर्माणी बांधला जातो. गुणांच्या आश्रयाने इंद्रिये आपल्या स्वाभाविक धर्माने जो व्यवहार करतात, ते दुसऱ्याचे कर्म अज्ञानी पुरुष बळेच आपल्यावर लादून घेतो. तरी उचिते कर्मे आघवी, तुवा आचरोणी मज अर्पावी, परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. तरी सर्व विहित म्हणजे उचित कर्मे आचरून तू ती मला अर्पण करावीस, परंतु चित्तवृत्ती मात्र आत्मस्वरूपी ठेवावी. हे कर्म मी करता, का आचरेन या अर्था, ऐसा अभिमानू झणे चित्ता रिगो देसी. हे विहित कर्म मी त्याचा करता, अथवा विशिष्ट फलाकरिता मी ते करणार, असा अभिमान तुझ्या अंतःकरणात शिरू देऊ नकोस. तुआ शरीर परा नोहावे, कामना जात सांडावे, मग वसरोचित भोगावे भोग सकळ. तू देहासक्त होऊ नकोस. सर्व कामनांचा त्याग कर. मग जे जे भोग उपस्थित होतील त्या सर्वांचा यथाकाली समयोचित निशंकपणे उपभोग घे. आता कोदंड घेऊनी हाती, आरुडपा ये रथी, देई आलिंगन वीरवृत्ती समाधाने. आता तू हातात धनुष्य घेऊन या रथावर चढ आणि संतोषाने क्षात्रवृत्तीचा स्वीकार कर. जगी कीर्ती रूढवी, स्वधर्माचा मानू वाढवी, यया भारापासोनी सोडवी मेदिनी हे. आता पार्था निशंकू होई, या संग्रामा चित्त देई, एत हे वाचून काही बोलो नये. जगात कीर्ती वृद्धिंगत कर. आपल्या स्वधर्माचा सन्मान वाढव आणि दुष्टाचा भार कमी करून पृथ्वीची सुटका कर. आता अर्जुना, संशय टाकून दे आणि युद्धाकडे लक्ष दे. या प्रसंगी युद्धाशिवाय कोणतीही वार्ता बोलू नकोस. हे अनुपरोध मत माझे, जिही परमादरे स्वीकारिजे, श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा. अर्जुना, जे श्रद्धाळू मत्सर न करणारे मानव माझा यथार्थ उपदेश मोठ्या पूज्य बुद्धीने मान्य करतात आणि विश्वासपूर्वक त्यानुसार आचरण करतात, तेही सकळ कर्मी वर्ततू, जाणपा कर्म रहितू, म्हणून हे निश्चितू करणीयगा. ते सर्व कर्मे आचरण करूनही कर्मबंधापासून अलिप्त राहतील. म्हणून हे मत निसंशय आचरणात आणण्याच्या योग्यतेचे आहे. ना तरी प्रकृती मंतू होऊनी, इंद्रिया लळा देऊनी, जे हे माझे मत वेरुणी ओसंडिती. जे सामान्यत्वे लेखिती, अवज्ञा करुणी देखिती, काहा अर्थवादू म्हणती वाचाळपणे. प्रकृतीच्या स्वाधीन होऊन इंद्रियांचे कोडकौतुक पुरवून जे कोणी या माझ्या मताचा धिक्कार करून टाकून देतील, जे माझ्या मताला क्षुल्लक गोष्ट समजतात, त्याकडे तुच्छतेने पाहतात, अथवा हा केवळ बोलघेवडेपणा आहे असे बाष्कळपणे म्हणतील, ते मोहमदिरा भ्रमले, विषयविखे घारले, अज्ञान पंकी बुडाले निभ्रांत मानी. देखे शवाच्या हाती दिधले,
जैसे का रत्न वाया गेले, ना तरी जात्यंधा पाहले प्रमाण नोहे. ते मोहाच्या मद्याने भ्रमिष्ट झाले, विषयरूपी विषाने व्यापले आणि अज्ञानाच्या चिखलात रुतले असे निशंक समज. पहा, प्रेताच्या हातात दिलेले रत्न ज्याप्रमाणे व्यर्थ जाते किंवा जन्मांधाला प्रभात झाल्याचा अनुभव येत नाही, का चंद्राचा उदयो जैसा उपयोगा न वचे वायसा, मूर्खा विवेकू हा तैसा रुचेलना. किंवा ज्याप्रमाणे चंद्रोदय झाला तरी कावळ्यांना त्याचा उपयोग होत नाही, त्याप्रमाणे कर्मयोगाचा उपदेश मूर्खांना मान्य होणार नाही. तैसे ते पार्था जे विमुखया परमार्था, तयासी संभाषण सर्वथा करावेना. अर्जुना, याप्रमाणे जे या परमार्थाकडे तोंड फिरवणारे असतील त्यांच्याशी मुळीच भाषण करू नये. म्हणून ते न मानिती आणि निंदाही करू लागती, सांगे पतंग काय साहती प्रकाशाते. ते माझ्या उपदेशाला तर मानित नाहीत, शिवाय त्याची निंदा देखील करू लागतात. कारण पतंगाला दिव्याचा प्रकाश सहन होतो काय? येथपर्यंत 200 ओव्या समाप्त झाल्या आहेत. या पुढील ओव्या आपण पुढच्या भागात म्हणजे 5व्या भागात पाहूयात. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.